एक शक्तिशाली नेतृत्व आहे, ज्या नेतृत्वाने 60 वर्षापेक्षा अधिक काळ महाराष्ट्रातल्या 5 पिढ्यांचं काम केलेलं आहे. एक अनुभवी, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं आणि 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारं असं आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व आहे. आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आज आम्ही सर्व सहकुटुंब, आमचा सर्व परिवार आज इथं पवारसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. निश्चितच आम्हाला पवारसाहेबांचा आशीर्वाद आणि पवारसाहेबांचं नेतृत्व हे आम्हा सर्वांना लाभले, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि दिवाळीच्या पाडव्याच्या सर्व खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊ, आज सुरेंद्र पवारांनी असं म्हटलं की पवार कुटुंबियांमध्ये कुठेतरी एकच पाडवा व्हायला होता, मात्र आता 2 पाडवे व्हायला. कसं बघताय या सगळ्या गोष्टी? मला असं वाटतं की त्या गोष्टीची मला काही माहीत नाही, परंतु बारामतीतली पहिल्यापासूनची गेल्या 40 वर्षाची 50 वर्षाची परंपरा काय, ते म्हणजे पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पाडवा. त्यामुळं इथला पाडवा कुठं चाललेला आहे, पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्येच चाललेला आहे. त्यामुळे इथं सगळ्यांना खुलं आहे. इथं काय कुठला पक्षभेद नाही, इथं कुठला काय नाही. ज्यांना ज्यांना पवारसाहेबांचा आशीर्वाद पाहिजे ते सगळी लोक इथं येतात. आणि माझं आव्हान नाही, इथं काय हा काय राजकीय विषय नाही. पाडव्याला आपण येतो, वडीलधारी नेत्यांचा आपण आशीर्वाद घेतो आणि येणारं पुढचं वर्षभर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी ठेवून आपण समाजाची सेवा करतो, ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे. इथं काय असा गट तट पक्ष वगैरे असा काही नाही. पवारसाहेबाकडे विरोधी पक्षातले सुद्धा काही लोक इथं येतात, तेव्हा पक्षाचा काही संबंध याच्यामध्ये आणि गटाचा काही संबंध नाही. मूळ ही पाडव्याची आशीर्वाद देण्याची संकल्पना कोणाची, तर ती पवारसाहेबांची आहे आणि त्यामुळे लोक इथे येतात. भाऊ, कसं बघता सगळ्या गोष्टीकडे? कारण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे सातत्याने वक्तव्य त्यांनी केलंय आणि आर आबाद पाटील यांच्याबाबत देखील त्यांनी जे वक्तव्य केलं, कसं बघताय सगळ्या? मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्हालाच पटलं की ते खालच्या दर्जाचं वक्तव्य आहे. खरंच मी तुमचं अभिनंदन करतो. हा म्हणजे पत्रकारांना जर कळलं की त्यांचं वक्तव्य खालच्या दर्जाचं आहे, तर माझं उत्तर त्याच्यामध्ये आलेलं आहे. माझं उत्तर तुम्हीच दिलं. तरी परंतु मला असं वाटतं की अजितदादा हे महाराष्ट्राचे सर्वोच्च मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कुठेही जाऊन कुणाबद्दलही काहीही बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच नेत्याला आहे, आणि त्याचं नाव म्हणजे अजितदादा. आता माझ्याबद्दल तर बोलले, पण 10 वर्षापूर्वी एखादा नेता जो दिवंगत झाला असेल, मला सांगा बरं, आपल्या संस्कृतीमध्ये आपण दिवंगत झालेल्या माणसाबद्दल कधी बोलतो का? या उलट आपण त्याचं पुण्यस्मरण करतो, प्रथम वर्ष श्राद्ध करतो, तृतीय करतो आणि त्यामध्ये आपण त्यांचा आशीर्वाद घेतो. पण आज त्यांच्याबद्दल असं वक्तव्य काढणं, मला असं वाटतं ही मराठी संस्कृतीला न शोभणार आहे. त्यामुळं त्यांची भाषणाची पद्धत मला पहिल्यांदाच कळली की ते आत्तापर्यंत टीका जी हयात माणसं आहेत त्यांच्याबद्दल करत होते, पण आता दिवंगत झालेल्या माणसाबद्दल सुद्धा बोलण्याचा एक नवीन अधिकार त्यांना प्राप्त झालेला असल्यामुळं मला वाटतं त्याच्याबद्दल मला अधिक काय भाष्य करायचं नाही. इंदापूरमध्ये तिरंगी लढत होती. भाऊ, कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? कारण प्रवीण माने फॉर्म माघारी घेण्याच्या तयारीत नाहीत, याचा फटका नेमका बसू शकतो आपल्याला? मला असं वाटतं प्रवीण माने, दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे ही सगळी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्येच आहेत. ते असं म्हणलेत का आम्ही पक्ष सोडलाय म्हणून? हां, त्यांची नाराजी कशाची आहे? ही तिकिटाबद्दलची नाराजी. तिकिटाबद्दलची नाराजी काय आहे ते आदरणीय पवारसाहेब आता सुद्धा मला म्हणाले की ती नाराजी मी दूर करतो. माझी त्यांची बोलणी चालू आहेत, काही बैठका पण त्यांच्या झालेल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की अजून 2 दिवस बाकी आहेत, मार्ग निघेल. आणि माने परिवार, जगदाळे परिवार हा तर आमच्या कुटुंबातलाच परिवार आहे. आता प्रवीण भैया मानेंची जी मिसेस आहे ती माझ्या बहिणीची मुलगी आहे. आप्पासाहेब जगदाळे हे माझे मामा लागतात नात्यानं. म्हणजे आप्पासाहेब जगदाळेंचे वडील आणि आमचे आजोबा हे सख्खे भाऊ आहेत. माझे सख्खे मामा आणि आप्पासाहेब जगदाळे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यामुळं व्यक्तिगत संबंध, नात्याचे संबंध आहेत. आणि ठीक आहे, थोडी नाराजी असते उमेदवाराबद्दल. आता सगळीकडेच नाराजी झाली, काय फक्त इंदापूरमध्येच नाही, सगळ्याच पक्षामध्ये, महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये सुद्धा साहजिक आहे. जागा एक असते, इच्छुक अनेक असतात. त्यामुळे थोडासा नाराजीचा मुद्दा असतो, तो दूर होईल. आणि पवारसाहेबांनी सांगितलं की हा निर्णय मी घेतलेला असल्यामुळं याची नाराजी मी दूर करतो. संपला विषय. सरकार लाडकी बहीण योजना असेल किंवा कृषी पंपाची वीज बिलाची असेल, जाहिरात मोठ्या प्रमाणावर वाटते. मला असं वाटतं लाडकी बहीण योजने ही आता निवडणूक आयोगाने स्थगित केलेली आहे. का स्थगित केली? तर ती व्यक्तिगत तुम्ही लाभ देऊन तुम्ही मतदारांना आमिष दाखवत आहे
म्हणून 112 निर्णय जी कॅबिनेटचे स्टे केले त्याच्यामध्ये ती योजना पण आहे. दुसरी गोष्ट आपण काय म्हणला दुसरा प्रश्न आपण त्याचा लाईट बिलच्या बाबतीतला. लाईट बिलाच्या बाबतीमध्ये मला जी माहिती मिळालेली आहे, महायुतीचं सरकार खोटं बोलतं आहे असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. त्यांनी 1 एप्रिल 2024 पासून 3 महिन्याचं बिल हे झिरो केलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही बिल आकारणार नाही 7.5 हॉर्सपॉवरच्या संदर्भामध्ये. मी चीफ इंजिनियरला फोन केला. 31 मार्च 2024 पर्यंतचं जे बिल आहे ते तसंच आहे, ते कमी झालेलं नाही, ते माफ झालेलं नाही. आता त्याच्या नोटिसा निघायला लागलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एका बाजूला सांगता की आम्ही वीज बिल माफ केलं. वीज बिल कोणतं माफ केलं? तुम्ही माहिती घ्या किंवा तुम्ही पत्रकारांनी तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे जावा MSEBच्या आणि त्याला विचारा की लाईट बिल माफ झालेलं आहे किंवा तुमच्या कोणाचं संबंधित बिल असेल तर ते झिरो करून आणून दाखवा ना आम्हाला. हे तुमचं बिल आहे 3 वर्षाचं झिरो झालं, मग आपण म्हणू शकतो लाईट बिल माफ केलेलं आहे. लाईट बिल माफ करणं ही घोषणा झाली. प्रत्यक्षपणे सरकारला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला तेवढे पैसे भरावे लागतात. ते बिल तुम्ही नाही, ते बिल सरकारने महामंडळाला भरायचे. भरलेलं आहे का? नाही भरलेलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती घोषणा फसवी आहे. मला शेतकरी दाखवतात बाबा आम्हाला 31 मार्चपर्यंत बिल आलेलं आहे. ह्या गोष्टी थोड्या फसव्या आहेत आणि कालांतराने ह्या गोष्टी आता जनतेमध्ये उघड होते. काल अशोक पवार भाऊ आले होते, त्यांनी असं म्हटलं की मी अजित पवारांसोबत गेलो नाही म्हणून माझ्या गोडगंगा साखर कारखान्याचं जे काही कर्ज हे होतं ते कर्ज त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं नाही, ते जाणीवपूर्वक डावलण्यात आलं. त्यांनी सांगितलंच की आता अशोक पवारने का डावललं म्हणून. तुम्ही ऑल यंगच दिसता नेहमी. काय करू काय करायचं बघ दादा. आज पाडव्यानिमित्त आपण पवारसाहेबांच्या भेटीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहात, काय भावना आहेत, काय सांगाल? नाही, शेवटी इथं येऊन आम्ही सगळेजण प्रेरणा घेत असतो. अख्ख्या महाराष्ट्रातले सामान्य लोक, नेते, व्यावसायिक, शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी सर्व लोक इथे येऊन पाडव्याच्या निमित्तानं आदरणीय पवारसाहेबांना भेटत असतात, आशीर्वाद घेत असतात. त्यांच्यावर एखादा फोटो निघाला, चर्चा झाली आणि पवारसाहेब इथे येणाऱ्या बहुतांश लोकांना ओळखतात. ही पवारसाहेबांची ताकद आहे. पवारसाहेब गेले 60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि समाजकारण तिथं करत आहेत. पवारसाहेबांसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये आता दुसरा कुणीही नाही, ज्याला खूप मोठा अनुभव आहे, लोकांची नाळ जुडलेली आहे. महाराष्ट्राच्या हिताचं काय हे पवारसाहेबांना तिथं माहिती आहे आणि या वयामध्ये सुद्धा पुढे मोठी ताकद असताना, दबावतंत्र, पैसा, दडपशाही असताना सुद्धा पवारसाहेब भक्कमपणे सामान्य लोकांबरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी तिथं लढत आहेत आणि ही गोष्ट लोकांना खूप प्रेरित करते आणि प्रेरणा घेण्यासाठी दिवाळीनिमित्त लोक सणासुदीचं सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात येतात. म्हणजे ही एक वेगळी ताकद आहे. ताकद ही प्रेमाची ताकद आहे आणि तीच ताकद खऱ्या अर्थाने पैशापेक्षा, दडपशाहीपेक्षा, सत्तेपेक्षा खूप मोठी असते. इथं आल्यानंतर जाणवतं. दादा, खरं तर पवार कुटुंबियातला पाडवा जो आहे तो सर्वश्रुत आहे, राज्यभर त्याचा आदर्श सांगितला जातो. यंदाच्या वर्षी मात्र 2 पाडवे होताना पाहायला मिळत आहे. मनाला वेदना होतात हे सगळं चित्र पाहून. आता प्रथा पवारसाहेबांनी खूप पूर्वीपासून तिथं चालू केली होती आणि महाराष्ट्रातले लोक पवारसाहेबांना भेटण्यासाठी पाडव्यानिमित्त तिथं पार 50-55 वर्षापासून तिथं येतात. नंतर अजितदादा मग त्याच्यामध्ये सामील झाले. अजितदादा पवारसाहेब तिथं उभा राहायला लागले. नंतर सुप्रियाताई आल्यात, नंतर मी आलो आणि मग अशा पद्धतीने एक परंपरा तिथं चालू राहत आली. आता पवारसाहेब जिथं उभे राहतात तिथं उभे राहतात. लोक पवारसाहेबांना जिथं भेटायला ते तिथे येतात. आता दादांनी वेगळा तिथं निर्णय घेतला, त्याला मला काही खूप जास्त बोलता येणार नाही, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय. पण इथं आपण जर बघितलं तर आजसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक इथं येताना बघायला मिळतो आहे आणि सगळ्यात खासियत गोष्ट आहे की इथं नेते कमी, कारण का सर्व आता इलेक्शनमध्ये गुंतून आहेत, पण सामान्य लोक जास्त आहेत. पलीकडे नगरसेवक जास्त असू शकतील, मोठे मोठे व्यावसायिक तिथं जास्त असू शकतील, पण महत्त्वाचं काय की लोकशाहीमध्ये सामान्य लोकांना जी ताकद आहे ती पैशाला नाही, हे आपल्याला कुठेतरी जाणवतं. दादा, खरं तर 170 ते 180 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील या महाराष्ट्रामध्ये, हे आपल्या सगळ्यांना तिथं बघायला मिळेल. एक सुप्त लाट आहे. शांततेमध्ये लोक तिथं योग्य असा निर्णय घेणार आहे, कारण का ज्या पद्धतीने भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांनी केला हे लोकांना माहीत आहे. शेतकरी आज अडचणीत आहे. कालच तुम्ही जर बघितलं सोयाबीनचे रेट हे 2200 रुपयाला तिथं आलेले आहेत. त्याच्याचबरोबर दिवाळीसाठी फराळ बनवण्यासाठी खरेदी करायला जे लोक गेले होते आणि खास करून आमच्या लाडक्या माता भगिनी जेव्हा तिथं गेल्या होत्या, तेलाचे भाव, बाकी सामग्रीचे भाव बघितल्यानंतर
जेवढा पैसा सरकार देतं आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त हा सामग्री घ्यायसाठी नाही तर घरामध्ये दिवाळीच्या काही गोष्टी घेण्यासाठी तिथं खर्च होतो आहे. ज्या पद्धतीने घर पूर्वी रंगवलं जायचं, तिथं काय रंगरंगोटी केली जायची, स्वच्छता केली जायची, आज तसं कुठेही काही दिसत नाही. म्हणजे लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आणि त्याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर महायुतीचं सरकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, केंद्र सरकारच्या सर्वे केलेल्या एका एजन्सीने कालच रिपोर्ट दिलेला आहे की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली आहे आणि गुजरात पुढे गेलेलं आहे. त्यामुळे भाजपचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात येतं ते महाराष्ट्रासाठी काम करत नाही तर ते फक्त गुजरातसाठी काम करतं. त्यामुळे महायुतीचे नेते खास करून देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या डोळ्यावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्र धर्माची पट्टी नसून त्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. दादा, खरं तर राज्यभरामध्ये महाविकास आघाडीमध्ये चांगलं वातावरण आहे, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे, काही ठिकाणी बंडखोरी आहे. याचा परिणाम महाविकास आघाडीच्या एकंदरीत सगळ्या जागांवरती होऊ शकतो का? तर नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ते प्रमाण जेवढं महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्या कितीतरी पट जास्त प्रमाण ते महायुतीमध्ये आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी नक्कीच तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आहे, पण सगळीकडेच ती परिस्थिती अशी नाही. पण पुढच्या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी सीटवर माघार घेतली जाईल हे आपल्या सगळ्यांना तिथं बघितलं जाईल. आणि महायुतीमध्ये त्या प्रकारची माघार घेतली जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येच कुठेतरी रस्सीखेच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कारण का अजितदादांच्या पक्षाला असं वाटतं की त्यांच्या जागा जर कमी आल्या आणि समजा चुकून भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जागा जास्त आल्या तर मग उद्या जाऊन उपमुख्यमंत्रीपद दादांना तिथं मिळणार नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटायला लागलं आहे की समजा दादांच्या जागा बऱ्या आल्या आणि समजा BJPच्या जरा जास्तच चांगल्या आल्या, ते दोघं एकत्रित येतील आणि मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना न मिळता देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळेल. त्यामुळे हे तिन्ही समीकरण इतकं गोंधळ करत आहे आणि तिघांकडे काय आहे तर पैसा आहे. त्यामुळे एकामेकांच्या विरोधात पैसा वापरतात. आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे लोक आहेत. त्यामुळे जो काही मतदार आमच्याबरोबर प्रामाणिक आहे, जो लोकसभेला प्रामाणिक राहिला, मोठा पैसाचा भडीमार होऊन सुद्धा तो अजूनपर्यंत आमच्याबरोबर असल्यामुळे विजय हा महाविकास आघाडीचा होईल असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. कर्जत जामखेडमध्ये केलं जाते सरकारकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली झाली. एक तुम्ही समजून घ्या की लाडक्या बहीण योजनेचं जर प्रमोशन इलेक्शनच्या तोंडावर महायुतीचे नेते करत असतील तर कुठंतरी मला असं वाटतं की गरिबीची थट्टा ते करत आहेत. शेतीच्या बाबतीत महायुती कमी पडलं, नोकऱ्यांच्या बाबतीत महायुती कमी पडलं, न्याय देण्याच्या बाबतीत महायुती कमी पडलं, खर्च वाढवण्याच्या बाबतीत महायुतीने खूप मोठं पराक्रम तिथं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये केलेला आहे. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आणि तो पैसा नसल्यामुळे सरकारने ही लाडकी बहीण योजना तिथं आणली. 1500 रुपये महिन्याला ते देतात आणि त्याच्यावरसुद्धा जर हे राजकारण करत असतील म्हणजे गरिबावर हे राजकारण करून सत्तेत लाडक्या खुर्चीसाठी येण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. किती काय केलं तरी 6 तारखेला महाविकास आघाडीसुद्धा आमच्या माता भगिनींसाठी एक सुंदर अशी योजना घेऊन येत आहे आणि ती महाविकास आघाडी 100% लागू करेल. त्यामुळे हे जे त्यांना वाटतंय की लाडक्या बहीण योजनेमुळे हे फक्त राजकारणामध्ये टिकतील असं नसून आम्ही मान सन्मान महिलांना तेवढाच ठेवून पण त्याच्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, त्याच्याचबरोबर बेरोजगार यांना तिथं नाही आमचा महाविकास आघाडी सरकार देईल. मेडिकल डिव्हाइस हब गुजरातला एक नेलं आहे, त्याबद्दल थोडं बोललं तर अहो बरंच काही गुजरातला तिथं नेलेलं आहे. एक तुम्ही समजून घ्या की केंद्र सरकारने जो रिपोर्ट आता संपूर्ण वातावरण हे महाराष्ट्र विकास आघाडीचंच आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे विजयाची. आज साहेबांचे पाडव्याच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी आणि ताईंना खासदार सुप्रियाताईंना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. कशा पद्धतीचे चित्र पुरंदरमध्ये आहे, कोणते विजन घेऊन लोकांसमोर जाणार आहे? कारण सातत्याने करून आज जर बघितलं तर आम्ही पुरंदरमध्ये जे आहे ते पूर्णपणे विकासाचं विजन घेऊन चाललेलो आहोत. 5 वर्षामध्ये करोना सदृश परिस्थिती, विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा काय काय विकासाची कामं केली ही आम्ही लोकांच्या समोर, जनतेसमोर मांडतो आहोत. तुटपुंजा निधीमध्ये सुद्धा खूप चांगली विकासाची कामं, चांगल्या विकासाच्या योजना आम्ही त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या मदतीने राबवू शकलो आणि मला खात्री आहे येणाऱ्या विकास आघाडीच्या पूर्ण सरकारच्या सत्तेच्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये पुरंदर एक वेगळा पुरंदर आपल्या सगळ्यांना पुरंदर हवेली बघायला मिळेल. ही शाश्वत शक्यता ही सर्वसामान्य माणसाला आहे आणि सर्वसामान्य माणूस हा महाविकास आघाडी बरोबर आहे. कसं बघता या लढतीकडे काय फटका बसू शकतो का? खरं सांगायचं म्हणजे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार साहेब, राहुलजी गांधी आणि उद्धवजी ठाकरे साहेब
यांच्या विचारांशी आम्ही लढतो आहोत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा संपूर्णपणे महाविकास आघाडीबरोबर आहे आणि सर्वसामान्य माणूस आमच्यासमोर असल्यामुळे लढत कशी होती याच्यापेक्षा जास्त सर्वसामान्य मतदार हा आमच्याबरोबर आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे. धन्यवाद. साहेबांच्या भेटीसाठी आलेला दिवाळी पाडवा आहे, काय भावना आहेत? काय दिवाळी पाडवा म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण जसं पाहतो की हिंदू धर्मामध्ये दिवाळी पाडव्याला सगळ्यात मोठं महत्त्व आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की एकादशीला महाराष्ट्रातील तमाम वारकरी हा आपल्या पांडुरंगाला भेटीला जात असतो. तसं आम्ही दर पाडव्याला आमच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि पांडुरंगाला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी बारामतीच्या दिशेने येत असतो. मुळं आज आमच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांचं दर्शन घेतल्याने नंतर एक वर्ष ती ऊर्जा आम्हाला टिकून राहते. खरं तर यावर्षी 2 पाडवे पाहायला मिळत आहेत. खरं तर ते कार्यकर्ता म्हणून किंवा एक पवार कुटुंबियांचे स्नेही म्हणून आपल्याला काय त्यावरती भावना व्यक्त करायची? शेवट प्रत्येक एखादा कौटुंबिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्यासारख्याने त्या गोष्टी न बोललेलं योग्य. काय एकंदरीत राज्यामध्ये परिस्थिती आहे? महाविकास काय- आघाडीमध्ये अनेक ठिकाणी जागांवरून वाद होताना पाहायला मिळत आहेत. थोड्या फार प्रमाणात डिस्प्यूट हे होत असतं. एवढं मोठं 3 पक्षांना एकत्र घेऊन जर आपल्याला पुढं जायचं असेल तर पण ते 4 तारखेला त्यावर पडदा पडेल. पवार साहेब तोडगा काढतील काय सगळे? 100% पवारसाहेब तोडगा काढतील. शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे असो, काँग्रेसचे थोरात साहेब असो, हे एकत्र बसून त्यावर तोडगा काढतील निश्चित.